स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलच्या आधारे एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बरोबर. विषय आहे ॲझ्युअर वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क मधली सुरक्षा. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटू शकतं. हो, पण अजिबात घाबरू नका. आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे समजा आपण क्लाउडवर एखादं घर बांधतोय. म्हणजे एखादं ॲप किंवा सिस्टम. अगदी. तर मग त्याला चोरांपासून म्हणजे हॅकर्सपासून सुरक्षित कसं ठेवायचं याचाच हा एक आराखडा आहे. बरोबर. आणि याची सुरुवात होते 3 शब्दांनी: गोपनीयता, अखंडता आणि उपलब्धता. यालाच CI ट्रायड म्हणतात. CI ट्रायड. हो. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे जो आजच्या काळात खूप महत्त्वाचा ठरतोय: झिरो ट्रस्ट. झिरो ट्रस्ट म्हणजे कोणावरही विश्वास ठेवू नका. हे थोडं नकारात्मक नाही वाटत का? वाटू शकतं. पण त्याचा खरा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीची खात्री करा. म्हणजे किल्ल्यात आलेला प्रत्येक जण, जरी तो आपलाच सैनिक असला तरी तो नक्की कोण आहे हे प्रत्येक दारावर तपासलं जाईल. अच्छा, विश्वास ठेवा पण आधी खात्री करा, असं काहीसं. अगदी. ठीक आहे. म्हणजे तयारी पहिल्या दिवसापासूनच करायची. मग या सुरक्षेच्या आराखड्यात पहिली पायरी कोणती? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे विभाजन, म्हणजे सेगमेंटेशन. याची कल्पना एखाद्या आधुनिक जहाजासारखी आहे. जहाजासारखी? हो. जहाजात पाणी शिरू नये म्हणून वेगवेगळे कप्पे असतात. एका कप्प्यात पाणी शिरलं तरी ते तिथेच थांबतं. आणि पूर्ण जहाज बुडत नाही. बरोबर. सायबर सुरक्षेतही आपण आपल्या सिस्टमचे असेच छोटे छोटे स्वतंत्र कप्पे तयार करतो. हे जहाजाचं उदाहरण खूप छान आहे, पण सॉफ्टवेअरमध्ये असे कप्पे बनवणं म्हणजे प्रत्यक्षात खूप खर्चिक आणि किचकट असू शकतं ना? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. सुरुवातीला थोडं जास्त काम वाटू शकतं, पण त्याचा फायदा खूप मोठा असतो. आपल्या स्रोतांमधल्या कंटोसो सुपरमार्केटच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं. हां, सांगा ना त्याबद्दल. त्यांनी एक नवीन कस्टमर लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला होता आणि त्यांच्या टीममध्ये एका शिकाऊ कर्मचाऱ्याचा म्हणजे इंटर्नचा अकाउंट हॅक झाला. अरे रे. आता होतं काय की कंपन्या अनेकदा इंटर्न्स किंवा नवीन कर्मचाऱ्यांवर जास्त लक्ष देत नाहीत. पण याच इंटर्नच्या अकाउंटचा वापर करून हॅकर आत घुसला. आणि मग काय झालं? पूर्ण सिस्टमच धोक्यात आली असेल? येऊ शकली असती, पण इथेच विभाजनाने कमाल केली. त्यांनी तो लॉयल्टी प्रोग्राम एका वेगळ्या स्वतंत्र कप्प्यात तयार केला होता. अच्छा. त्यामुळे हॅकरला फक्त त्या प्रोटोटाईपपुरताच ॲक्सेस मिळाला. तो मुख्य विक्री प्रणालीपर्यंत पोहोचूच शकला नाही. म्हणजे जहाजाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात पाणी शिरलं, पण बाकीचं जहाज पूर्णपणे सुरक्षित राहिलं. अगदी. सुरुवातीचा थोडा खर्च आणि वेळ यामुळे त्यांचा लाखो रुपयांचा संभाव्य तोटा वाचला. म्हणजे एका छोट्या चुकीमुळे पूर्ण जहाज बुडता बुडता वाचलं. ठीक आहे, पण समजा हल्ला झालाच, तर गोंधळ उडू नये म्हणून काय तयारी हवी? त्यासाठी दुसरा टप्पा आहे घटनेला प्रतिसाद, इन्सिडेंट रिस्पॉन्स. म्हणजे फायर ड्रिल सारखं काहीतरी. आग लागल्यावर काय करायचं याची रंगीत तालीम. अगदी बरोबर. आपल्याकडे सगळ्या योजना तयार असतात. कोण अग्निशमन दलाला फोन करेल, कोण लोकांना बाहेर काढेल वगैरे. सायबर हल्ल्याच्या बाबतीतही अशीच एक स्पष्ट योजना तयार हवी. आणि कंटोसोच्या टीमकडे ती नव्हती. त्यांच्याकडे सर्व्हर बंद पडल्यास काय करायचं याची योजना होती, पण हॅक झाल्यास काय करायचं याची नव्हती, आणि त्यांना हे वेळेवर जाणवलं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी लगेच त्यांच्या सुरक्षा टीमसोबत बसून एक सविस्तर योजना बनवली. हल्ला कसा ओळखायचा, ओळखल्यावर पहिली स्टेप काय, कुणाला कळवायचं, सिस्टम परत कशी सुरू करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आधीच लिहून काढली. कारण ऐनवेळी विचार करायला वेळ नसतो. बरोबर. आणि फक्त कागदावर योजना बनवून भागत नाही, ती प्रत्यक्षात काम करते की नाही हे तपासणे महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे विभाजन आणि प्रतिसाद योजना. पण मुळातच चुका कमी व्हाव्यात यासाठी काही करता येतं का? नक्कीच. आणि तोच आपला तिसरा टप्पा आहे, सुरक्षित पद्धती निश्चित करणे, म्हणजे सिक्युअर प्रॅक्टिसेस. याची कल्पना एका मोठ्या हॉटेलच्या किचनसारखी करा. किचनसारखी? हो. तिथे प्रत्येक शेफ एकाच रेसिपीच्या पुस्तकातले नियम पाळतो. त्यामुळे प्रत्येक डिशची चव सारखीच लागते आणि चुका टळतात, नाही का? हो, बरोबर. सॉफ्टवेअर बनवतानाही प्रत्येक डेव्हलपरने एकाच नियमावलीचे पालन करणं महत्त्वाचं आहे. कंटोसो टीमने जुन्या प्रकल्पांमधल्या सोयीच्या पण असुरक्षित पद्धती सोडल्या आणि सध्याच्या उद्योग मानकांनुसार सुरक्षित पद्धती वापरायला सुरुवात केली. छान. म्हणजे किल्ल्याचा पाया आणि बाह्यभिंती तयार आहेत. आता आत काय चाललंय ते पाहूया. तुम्ही सुरुवातीला सांगितलेल्या त्या CIA त्रिकुटाबद्दल बोलू. पहिला C म्हणजे गोपनीयता. गोपनीयता, कॉन्फिडेन्शियालिटी, म्हणजे गुपित ठेवणं.
योग्य व्यक्तीलाच योग्य माहिती दिसली पाहिजे. यासाठी काही उदाहरण आहे का आपल्याकडे? हो, कंटोसो राइजअप या कंपनीचं उदाहरण घेऊ. तिथे एका नाराज कर्मचाऱ्याने देणगीदारांची संपूर्ण यादी, पत्ते, फोन नंबर सगळं काही सार्वजनिक करून टाकलं. अरे देवा, पण हे कसं शक्य झालं? म्हणजे तांत्रिक नियंत्रणे असूनही एखादा माणूसच जर असं करायला गेला तर त्याला कसं रोखणार? हाच तर कळीचा मुद्दा आहे. सुरक्षा म्हणजे फक्त तंत्रज्ञान नाही, ती माणसांशीही जोडलेली आहे. तिथे झालं असं की त्यांच्या सपोर्ट टीमला गरजेपेक्षा जास्त माहिती पाहण्याची परवानगी होती. अच्छा. त्या नाराज कर्मचाऱ्याने त्याचाच गैरफायदा घेतला. यावर उपाय म्हणून त्यांनी 3 गोष्टी केल्या. पहिली, त्यांनी प्रत्येकाच्या कामापुरतीच माहिती पाहण्याची परवानगी दिली. याला रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल म्हणतात. आणि बाकीच्या 2 गोष्टी? दुसरी गोष्ट, त्यांनी माहितीचं वर्गीकरण केलं. म्हणजे कोणती माहिती अतिसंवेदनशील आहे आणि कोणती नाही हे ठरवलं. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती एन्क्रिप्ट केली. एन्क्रिप्शन म्हणजे माहितीला एका सांकेतिक भाषेत बदलणे, जी चावीशिवाय कोणालाच वाचता येणार नाही. अगदी. जसं आपण लहानपणी मित्रांची सांकेतिक भाषेत बोलायचो तसंच काहीसं. पण इथे एक गंमत झाली होती. काय झालं होतं? त्यांना तपासणी करताना कळलं की एका कर्मचाऱ्याने चुकून एन्क्रिप्ट न केलेला बॅकअप नेटवर्कवरच्या एका सगळ्यांना दिसणाऱ्या फोल्डरमध्ये कॉपी केला होता. बापरे. हो, नशीब बलवत्तर म्हणून तो कोणाच्या हाती लागला नाही. पण या एका छोट्याशा मानवी चुकीमुळे केवढा मोठा धोका निर्माण झाला होता हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे आपण डेटाला पाहण्यापासून तर वाचवलं, पण समजा कोणी तो बदललाच तर? इथे आय म्हणजे अखंडतेचा, इंटेग्रिटीचा प्रश्न येतो, बरोबर? अगदी बरोबर. अखंडता म्हणजे आपण जी माहिती वापरतोय तिच्यात कोणी ढवळाढवळ केलेली नाही याची खात्री करणे. जसं की आपण सीलबंद औषधाची बाटली घेतो. कारण आपल्याला खात्री असते की आतलं औषध बदललेलं नाही. बरोबर. कंटोसो पेंट सिस्टम्ससाठी हा जीवनमरणाचा प्रश्न होता. ते औद्योगिक स्प्रे पेंटिंग मशीनसाठी सेन्सर बनवतात. त्या सेन्सरमधून येणारी माहिती जर बदललेली असेल तर मोठं नुकसान होऊ शकतं. हो, फॅक्टरीतून घातक वायू बाहेर पडून पर्यावरणाचं नुकसान होऊ शकतं आणि कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मग त्यांनी ही अखंडता कशी जपली? यासाठी त्यांनी बहुस्तरीय सुरक्षा वापरली. पहिलं, त्यांनी त्यांच्या सप्लाय चेनची सुरक्षा केली. म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ते जी बाहेरची साधनं वापरत होते ती सुरक्षित आहेत का हे तपासलं. अच्छा. दुसरं, त्यांनी मजबूत क्रिप्टोग्राफी आणि डिजिटल सह्या वापरल्या. डिजिटल सही म्हणजे माहिती कोणी पाठवली आहे आणि ती प्रवासात बदललेली नाही याची 100% खात्री. आणि त्यांच्या बॅकअपचं काय? ते तर बदलता येऊ शकतात. इथे त्यांनी खूप हुशारीची गोष्ट केली. त्यांनी बॅकअप अशा तंत्रज्ञानाचा वापर करून साठवले जिथे डेटा एकदा लिहिल्यानंतर तो बदलताच येत नाही. बदलताच येत नाही? नाही. याला राईट वन्स रीड मेनी किंवा वर्म म्हणतात. म्हणजे तुम्ही कागदावर पेनाने सही केल्यासारखं. एकदा केली की खोडता येत नाही. हे खूपच विचारपूर्वक केलेलं दिसतंय. ठीक आहे, म्हणजे आता किल्ल्यातली माहिती सुरक्षित आहे, ती बदललेली नाही. पण किल्लाच जर बंद पडला तर? इथेच ए म्हणजे उपलब्धतेचा, अवेलेबिलिटीचा मुद्दा येतो. बरोबर. जेव्हा ग्राहकांना किंवा कर्मचाऱ्यांना सिस्टीमची गरज असते तेव्हा ती उपलब्ध असली पाहिजे. कंटोसो कॉन्सियर्ज या हॉटेल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरसोबत नेमकं हेच झालं. काय झालं होतं? त्यांच्या सिस्टीमवर 50 पेक्षा जास्त हॉटेल ब्रँड्स अवलंबून होते. एका हॅकरने त्यांच्या सॉफ्टवेअरमधला एक छोटासा बग शोधून काढला आणि त्याचा फायदा घेऊन सिस्टीमवर इतका भार टाकला की ती तब्बल 4 तासांसाठी बंद पडली. 4 तास? म्हणजे हजारो हॉटेल्समधलं चेक इन आणि चेकआउट थांबलं असेल. केवढा मोठा गोंधळ आणि आर्थिक नुकसान झालं असेल. कल्पना करा. यावर उपाय म्हणून त्यांनी त्यांची सुरक्षा नियंत्रणे मजबूत केली. त्यांनी वेब ॲप्लिकेशन फायरवॉल लावला जो अशा धोकादायक ट्रॅफिकला ओळखतो आणि रोखतो. पण खरी गंमत तर पुढेच आहे असं तुम्ही म्हणाला होतात. हो, जेव्हा त्यांनी त्यांची बॅकअप आणि रिकव्हरी योजना तपासली तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट कळली. काय? एका सरावादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे बॅकअपच मॅलवेअरने संक्रमित झाले होते. काय सांगताय? म्हणजे विचार करा, आग विझवायला पाण्याची टाकी उघडली आणि आत पाणीच नाही अशी अवस्था. अगदी. ऐनवेळी मदतीला येणारी गोष्टच निकामी होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बॅकअपची जागा अधिक सुरक्षित केली आणि आता त्यांचे बॅकअप वॉर्म तंत्रज्ञानाने साठवले जातात. अविश्वसनीय. म्हणजे आपण एक सुरक्षित किल्ला बांधलाय असं वाटत असताना आपल्याच घरात धोका लपलेला असू शकतो. पण हे हल्लेखोर तर सतत नवीन मार्ग शोधत असतात. म्हणजे आपलं काम एकदा किल्ला बांधून संपत नाही, बरोबर? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. सुरक्षा आहे एकदा करून थांबवायचं काम नाहीये. ती एक न संपणारी प्रक्रिया आहे. यातही 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली आहे
थ्रेट मॉडेलिंग. थ्रेट मॉडेलिंग याचा सोपा अर्थ आहे स्वतःचा हॅकरसारखा विचार करणे. म्हणजे स्वतःच्याच घरात चोरी कशी करता येईल याचा विचार करण्यासारखं. हे तर मनोरंजक वाटतंय. पण हे प्रत्यक्षात कसं करतात? यासाठी मानसिकतेत बदल लागतो. कंटोसोच्या रॅली कार डेटा टीमने हेच केलं. त्यांच्या टीमने एकत्र बसून विचार केला, जर आपल्यालाच प्रतिस्पर्धी टीमसाठी हा डेटा चोरायचा असेल तर आपण काय करू? कुठून आत घुसू? आणि त्यांना काही सापडलं? हो, त्यांना काही अनपेक्षित धोके सापडले. जसं की एका जुन्या, आता वापरात नसलेल्या सिस्टमला अजूनही संवेदनशील रेस डेटाचा ॲक्सेस होता. हे त्यांना आधी कळलंच नव्हतं. वा, म्हणजे स्वतःच्याच कामाकडे हल्लेखोराच्या नजरेतून पाहिल्यावर अशा गोष्टी उघड होतात. आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट आहे नियंत्रणे तपासणे, म्हणजे टेस्टिंग कंट्रोल्स. आपण जे काही सुरक्षेचे उपाय केले आहेत ते खरंच काम करतात का हे तपासणे. त्यासाठी एखाद्या तज्ज्ञाला बोलवतात? हो, म्हणजे एथिकल हॅकरला बोलावून आपल्या सुरक्षेची चाचणी करायला सांगणे. याला पेनिट्रेशन टेस्टिंग म्हणतात. कंटोसोने यासाठी एका बाहेरच्या कंपनीला नियुक्त केलं. कंटोसोच्या रॅली टीममधले काही डेव्हलपर्स याला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं ते व्यवस्थित चालू आहे, कशाला हात लावायचा. हां, तर खूप सामान्य दृष्टिकोन आहे. इफ इट एंट ब्रोक, डोंट फिक्स इट. अपडेट केल्यामुळे नवीन समस्या निर्माण झाला तर तोही एक धोकाच आहे ना. बरोबर. आणि इथेच धोक्याचं संतुलन साधावं लागतं. टीम लीडने त्यांना समजावलं की आज जरी ते व्यवस्थित चालू असलं तरी आपण जुन्या आणि असुरक्षित सॉफ्टवेअरचा धोका पत्करत आहोत. एक दिवस याचमुळे आपली सिस्टीम हॅक होऊ शकते. जो अपडेट करण्याच्या धोक्यापेक्षा खूप मोठा आहे. अगदी. त्यानंतर त्यांनी नियमित अपडेट्सची एक सुरक्षित प्रक्रिया तयार केली. तर मग या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर एक गोष्ट माझ्या लक्षात येतेय. सुरक्षा म्हणजे फक्त महागड्या अँटीव्हायरस किंवा फायरवॉल नाही. नाही, अजिबात नाही. खरं तर आपण ज्या उदाहरणांवर बोललो त्यातले सर्वात मोठे धोके बाहेरून नाही तर आतूनच आलेले दिसतात. मग तो इंटर्न असो, नाराज कर्मचारी असो किंवा मालवेअरने संक्रमित झालेला आपलाच बॅकअप असो. तुम्ही अगदी अचूक निष्कर्ष काढला आहे. तंत्रज्ञान महत्वाचं आहेच, पण सुरक्षा ही एक मानसिकता आहे, एक प्रक्रिया आहे. आपली तयारी आतल्या धोक्यांसाठी किती आहे यावरच सगळं अवलंबून आहे. हल्लेखोर एक दार बंद दिसलं की खिडकी शोधतात. बरोबर. म्हणून आपल्याला सतत जागरूक राहावं लागतं. हे एक अविरत चालणारं चक्र आहे ज्यात आपण कधीच गाफील राहू शकत नाही. आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतोय. कंपन्या त्यांच्या सिस्टीमला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करतात हे आपण पाहिलं. पण एक सामान्य माणूस म्हणून आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील डिजिटल माहितीसाठी झिरो ट्रस्ट हे तत्त्व लागू करण्यासाठी कोणतं एक साधं सोपं पाऊल उचलू शकतो? चांगला प्रश्न आहे. कदाचित अनोळखी ईमेलमधील लिंकवर क्लिक करण्याआधी खात्री करणे किंवा प्रत्येक ॲपला आपल्या फोनमधील सगळ्या माहितीचा ॲक्सेस देण्याआधी दोनदा विचार करणे. यावर विचार करायला हरकत नाही.